तुमचे हात बांधले कोणी? दोन मित्र एकमेकाला विचारत होते, भाऊ विकास म्हणजे काय रे भाऊ? तर तो दुसरा म्हणाला, विकास म्हणजे न दिसणारी गोष्ट. मग तो म्हणाले, निवडणुका आल्यानंतर सगळेजण मतं द्या आम्ही विकास करू, मतं द्या आम्ही विकास करू का म्हणतात? तो दुसरा मित्र म्हणाला, निवडणुका आली की विकासच नाही महाविकास म्हणतात. तर अशी महाविकास आघाडी आता विकास करायला, तुम्हाला विकास करायला 2004 ते 14 अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री, 2019 ते 24 अजितदादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री, वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये ह्यांचं सरकार, आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं? 5 वर्षात आम्ही काय केलं त्याची मोठी यादी माझ्या आधीच्या वक्त्याने वाचली. चांदणी चौकातल्या 6 लेन पासून 24/7 पासून 11 STP पूर्ण होत आले की ज्यामुळे 100 लिटर पाणी आपण वापरलं तर 80 लिटर पाणी पुन्हा वापरता येईल, अशा 1800 कोटीच्या STP पासून मेट्रो पासून मोठी यादी आहे. माझ्या आधीच्या वक्त्याने ती वाचली. आणि त्यामुळे अजितदादा या शहरातली जनता खुळी नाही. तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं. तुम्ही असतानाच्या काळामध्ये या शहरामधले फ्लायओव्हर ब्रिज तुम्ही केले, या शहरामध्ये मेट्रो तुम्ही केली. एकच उल्लेख करून मी माझं बोलणं संपवेन की 2001 ला तुम्ही इथल्या स्थायी समितीमध्ये मेट्रोची मंजुरी घेतली. 2001 ला 2001 नंतर मेट्रो ही माननीय पंतप्रधान मोदीजींच्या पंतप्रधान होण्यानंतर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर 2017 ला सुरू झाली. मग तुम्ही 1 ला काय नुसता ठराव करून लोकांच्या तोंडाला कागद चिकटवला काय? मेट्रो सुरू झाली, मेट्रोचे सगळे टप्पे पूर्ण झाले. जवळजवळ 2.25 लाख लोक रोज मेट्रोने प्रवास करायला लागली. मेट्रोचे जे टप्पे मंजूर आहेत ते पूर्ण होता होता 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करणार आहेत. मग मेट्रो तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत करू शकला नाहीत. चांदणी चौकातलं ट्रॅफिक 6 लेन करून संपवू शकला नाहीत. 24/7 करू शकला नाहीत. STP करू शकला नाहीत. तर तुम्ही जो प्रश्न विचारताय की तुम्ही 5 वर्षात काय केलं, सर्वसामान्य माणूस तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुम्ही काय केलं की इतके वर्ष पालकमंत्री होता आणि या राज्याचे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होता. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आम्ही पुण्यासाठी काय केलं आणि आमची व्हिजन काय, आम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे हे सांगण्यासाठी देवेंद्रजी आले आहेत. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आता खरी सभा तापायला लागली. पंकजाताई आलेल्या